ते महाबळ कॉलनी ते खडक्याची जाळ काय वाईट आहे? ऐन वेळ होऊन जाते, लोक तिकडे ओरडतात, उचलला टाकला गाडी, त्याला पुढच्या गणपतीच्या ठिकाणी सोडून देतात. काम करून घ्यायचं असतं ना. तशा प्रकार समुद्राचं काम पूर्ण झालं. रामेश्वराची प्रार्थना केली, भगवान शंकर पार्वती प्रत्यक्षात प्रकट झाले. आता पुन्हा एक सांगतो, रामेश्वर इथे जलब्रह्म आहे, लक्षात ठेवा. आता चारी धाम काय आहे ते ऐकून घ्या. रामेश्वर जलब्रह्म आहे, 24 तास तिथे देवावर काय लागतं? पाणी. जलप्रिय. तुम्ही जगन्नाथपुरीला गेला, 12 महिने तप, म्हणजे ती तपभूमी आहे. द्वारकेला गेला, अन्न ब्रह्म, दिवसातून 24 भोग लागतात, एक तासात, तेही 56 भोग. तिथे अन्न ब्रह्म आहे. जगन्नाथपुरीला गेले, अन्न ब्रह्म, खाली जलब्रह्म, वरती तपब्रह्म, इकडे अन्न ब्रह्म, इकडे अन्न ब्रह्म. बालाजीला गेले, कांचन ब्रह्म, 24 तास सोनं पैसा, सोनं पैसा. आमच्या पंढरपूरला गेले, नाद ब्रह्म, 24 तास विणा लागतो, बाकीचं काहीच नाही. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, नाद ब्रह्म. आणि ज्या ज्या संतांच्या मठात जाल तिथे नाम ब्रह्म, बस. जलब्रह्म, अन्न ब्रह्म, नाम ब्रह्म आणि नाद ब्रह्म. पंढरपूरला मठात जिथे जाल तिथे विणा चालू 24 तास, रात्रंदिवस. नाद ब्रह्म, नाद ब्रह्म लुटू दे दत्ता, नाद ब्रह्म लुटू दे. सगळ्यात वैशिष्ट्य पंढरपूरचं आहे नाद. ना अन्न, ना जल, ना पाणी, ना पैसा, ना काय, नाद. एका दिवसात 13 लाख लोक, कुठे भानगड नाही, कुठे तंटा नाही, कोणी कोणाचं पाहत नाही, गेलं तरी चिंता करत नाही. देवाचा जयघोष करून द्वादशीला निघाले. असं गाव नाही, भूमंडळ. म्हणून पंढरपूर भूवैकुंठ आहे. प्रत्यक्षात 13 लाख लोक एका गावात. म्हणजे ग्रीनिजवाले स्वतः आले. मागच्या वर्षी ग्रीनिजवाले स्वतः आले की असं कसं गाव आहे. आपल्या अटलजी परराष्ट्र मंत्री होते. याच ग्राउंडवर अटलजींनी सांगितलं होतं. ते म्हणे, मी जेव्हा परदेशात गेलो परराष्ट्र मंत्री असताना, तेव्हा त्या लोकांनी विचारलं की तुमच्याकडे एवढ्याली गर्दी जमते तर तुम्ही जाहिरातीवर किती खर्च करता. ते म्हणे, आमचं एक कॅलेंडर नाही, इथे लिहिलेलं आहे पंढरपूर यात्रा, बस. पंचांगात लिहिलं आहे पंढरपूर यात्रा. मग एवढ्या शब्दावर जाता, होल्डिंग लावायची गरज नाही. बिलकुल. पहा तुम्ही कुठे पंढरपूर यात्रेचं होल्डिंग असतं का? पंढरपुरामध्ये आपल्या जळगावचं होल्डिंग असतं अन्नदानाचं. तुम्ही जर गेले 10 वर्षात तर तुम्हाला दिसेल. असं रस्त्यामध्येच खिचडी वाटली जाते, जळगावचं नाव